स्वाती मांढरे ब्लॉगमध्ये आपले स्वागत आहे. सकाळचा चहा घेऊन आता कामांची सुरुवात झाली तर इथे वाटण काढलं होतं. कांदा, खोबरं, लसूण, कोथिंबीर आणि आलं आणि कांदा खोबरं ना चांगलं काळसर रंगावरती म्हणजे येईपर्यंत भाजून घेतलं होतं आणि मग वाटण तयार केलं. आणि यामध्ये ना वाटण चांगलं परतून घ्यायचं कढईमध्ये आणि त्याच्यानंतर ना मग तेल सुटेपर्यंत ना असं वाटण चांगलं परतून घेतलं ना की मग मसाला अजिबात कच्चा राहत नाही. आणि मग ना त्यामध्ये मसाला वापरला आणि मग इथे बघा काळे वाल मी ना कुकरला शिजवले होते. मी 3-4 शिट्ट्या काढल्या ना की चांगले वाल शिजले जातात आणि मसाला देखील इथे चांगला परतला होता. मग आता काळे वाल टाकून घेतले आणि रस्साभाजी करायची होती. तर गोजरेला डब्याला देखील न्यायची होती रस्साभाजी. ना एकीकडे मी तवा देखील ठेवलेला होता, म्हणजे भाकरी टाकणार होते आणि भाकरीबरोबर ही भाजी खूप छान लागते. चवीनुसार मीठ टाकलं आणि भाजी छानपैकी अशी उकळली आणि ही भाजी ना भाकरीबरोबर कुस्करून खायला भारी वाटते बरं का. तर गोजरीच्या डब्याला ना म्हणजे नाही का म्हणजे रस्साभाजी आता म्हटलं काढून घ्यावी, कारण का थोडासा थंड पण झाली पाहिजे ना भाजी तिला शाळेत नेताना. घरातलं तर सगळं मग काम तिचा डबा आवरले दिला आणि ती आज शाळेत गेली. रानामध्ये जायचंय आणि आपल्या मला माहितीच नव्हतं बघा, एवढं गार्डनमध्ये येतो जातो आपण नाही का, पण खरं माहिती नव्हतं. मी आत्ताच्या रानातून आले आणि सांगितलं की ड्रॅगन फ्रूट पिकलंय बघा. आणि 2 आहेत बरं का, दोन्ही पण पिकलेत. 15 दिवसांनी बरोबर पिकले बघा. मस्त आहे की नाही, लाल बुंद आहे बघा. असं आणि गोड लागतात खायला, चवीला खूप छान लागतात खायला. आणि आपण कोणतंही रासायनिक नाही का खत वगैरे काही दिलेलं नाही याला, त्याच्यामुळे त्याची चव ना खूप छान लागते खायला. 2 ड्रॅगन आपण काढलेले आहेत मस्तपैकी. तर आता गोजरी शाळेतून आली ना की मग नाही का आता आपण कट करूया. तर आले रानामध्ये, तर ऊसाला पाणी देखील चालू आहे आणि नाही का आपण खुरपलं होतं, आता इथे परत खुरपायचं आहे. आता रानाला एकदा पाणी दिलं आहे बरं का, आणि पाणी दिल्याच्यानंतर चांगलं रान वापशावर आले म्हणून पट गवत निघलं जातं. तर मग आता म्हटलं घ्यावं नाही का काढून, तर उद्या आहेत खुरपायला बायका, तर म्हटलं आज घ्यावं नाही का, वेळ आहे तर म्हटलं थोडंफार गवत जेवढं होईल तेवढं घरी काढावं. तर चला आता घेतो खुरपून. सरांमध्ये तर काय तण नाही दिसत आहे अजिबात, पण कुठं नाही का असं मोठं मोठं गवत आहे, ते पटापटा असं काढता येईल. आणि ऊस बघा किती छान झालं आहे आपला. आता म्हणजे नाही का खुरपणी केली होती, त्याच्यानंतर खत टाकलं होतं आणि त्याच्यानंतर एक पाणी देखील बसले आणि रिमझिम पाऊस देखील आहे चालू, त्याच्यामुळे ऊस पण छान आला आहे. तर आता म्हटलं गवत काढून घ्यावं, म्हणजे अजून पावसाने नाही का पाऊस पडला की अजून चांगला होईल. आणि खुरप्याने काढलं ना तर मग नाही का परत चिटकतं ते, आणि मग आता सकडची सरी आहे, मग हे काय बांधावर टाकलं तरी चालू शकतं. असंच गवत आहे सगळीकडं बारीक बारीक आणि पटकन उपटलं जातं. खुरपायला सुरुवात केली आणि पाऊसच आला बघा जोरात. किती आभाळ दाटून आले, आता लागला पाऊस. तर रानातून घरी आले कारण का भरपूर पाऊस येत होता, तर मग घरी आले नाही कारण का हातने सतत खुरपताना. तर आपण ना ड्रॅगन फ्रूटचं आणलं होतं बघा रोप. तिथे हे लाल ड्रॅगन फ्रूट आहे आणि त्या साईडला जे आहे ना ते बघा म्हणजे पांढरट आहे आतून, आणि हे जे आहे ना ते लालसर आहे आतून. तर आता याला थोडीशी जागा करणार आहे. आणि इथे बघा पूर्वीचा ना एक नळ होता इथे, तर आता ना ह्याच्या खाली भरपूर अशी दगडी होती बघा. आता त्याच्या साईडला ना हे ड्रॅगन फ्रूट लावून द्यायचं. थोडीशी अशी माती आता काढून घेते मी. आणि आता हे जे ड्रॅगन फ्रूट आहे ना ते पहा, ह्याचं जे पान आहे ना हे जरी असं लावलं ना तरी छानपैकी असं ड्रॅगन फ्रूटला पानं फुटली जातात. तर आता ह्या नळाच्या साईडने ना मी 4 भाग करणार आहे. म्हणजे हे पहा अजून एक आहे, म्हणजे ते तुकडा नाही का आधीच कट झाला आता पिशवीमध्ये, ते पहा. तर आता ह्याचे हा एक तुकडा मी करणार आहे आणि हा एक मुळापासून असे 3 भाग करणार आहे. तर हे ड्रॅगन फ्रूट ना आता हे फुटले असं वरती, तर हा भाग आहे असा लावून द्यायचा, असा म्हणजे आपोआप वरती जाणार असं. तर चारही या पाईपाच्या चारही भागाला ना असं ड्रॅगन फ्रूट आता हे लावून घेणार आहे मी, बस. आणि थोडंसं अंतर द्यायचं, म्हणजे ह्या पाईपाच्या थोडंसं 4 बोटं तरी अंतर घ्यायचं. तर चारही बाजूनी लावून घेणार आहे असं, म्हणजे व्यवस्थित फुटलं जातं. चारही बाजूनी असा गोल आकार येतो नाही का. याचं झाड आहे हे तुम्ही पाहिलं आहे का कधी? तर खूप छान वास येतो या म्हणजे झाडाचा.
अशा प्रकारची पानं असतात आणि साईडला बघा अशी कत्री कत्री असतात थोडीशी. आणि याचा उपयोग ना म्हणजे खोकला झाला किंवा आपल्याला सर्दी झाली, कफ झाली ना, तर या पानांचा नाही का पानं टाकून असा काढा करून पितात किंवा नुसती पानं खाली तरी चालतात. असं हे आयुर्वेदिक आपलं झाड आहे. आणि हे खरं ना मी एका ठिकाणी आणलेलं आहे. बाहेरगावी गेले होते तेव्हा ओव्याचं झाड दिसलं मला आणि ते घेऊन आले. आणि सुगंध पण खूप छान असतो बरं का. म्हणजे पानांचा ना नुसतं बघा आता हातात आणले ना तरी इतका सुगंध येतो. तर आता हे झाड ना, आणि ह्या झाडाचं काय नाही बरं का, म्हणजे असं पान जरी लावलं तरी येतं. आता थोडासा खड्डा नाही घेणार आहे मी, असंच लावून देणार आहे फक्त. बघा ह्याच्या फांत्या माझ्याकडून तुटल्यात, हे नुसतं असंच लावून देणार आहे. जसं आपण नाही का पानफुटी वगैरे जसं म्हणतो त्या टाईपमध्ये थोडासा खड्डा नाही घेतला तरी चालू शकतो. नुसतं मुळं चिटकली ना तरी पण हे झाड व्यवस्थित येतं. असं हे नाही का, पाऊस लागतो चांगला इथं, त्याच्यामुळे मी आता असंच नुसतं मातीमध्ये चिटकून देणार आहे फक्त. आणि छान फुटलं जाईल हे पान. फुटलं ना पाणी घालूया. आता ना पुन्हा रानात जायला निघालो, कारण काय 1:30-2 वाजले होते आणि ना आता कडक ऊन पडलं होतं, पावसाच्या सरी येऊन गेल्या होत्या. आणि आता ना म्हटलं थोडंसं हडकलं असेल तर चला आता खुरपून घेते. घरून खुरपायला आलो आणि गरम होत आहे खूप, दमट वातावरण आहे ना. आता बघा वरपर्यंत का आता ही सरी आली, टोकालाच आली. आता बसले खाली आणि इथेच बघा थोडीशी हरड लागली म्हणून आता म्हटलं काढून घ्यावी. उपटते लगेच. तर आता श्रावण सरी यायला लागलं नाही, कडक ऊन पडतं. मग अशी पाऊस वावरत आलो आणि पाऊस यायला लागला तर मग घरी गेलो आणि मग आलो बघा. आता जवळजवळ 1.5-2 तास झाले आलेलो आम्ही आणि आता पुन्हा पावसाचं वातावरण झाले बघा. तर अशामध्येच आता खुरपायचं आहे. आता पाऊस येईल थोडासा नाही का, आभाळ येईल, त्याच्यामध्येच आता बरेच कडक ऊन पडेल. आता श्रावण सरी नाही का येतच राहतात. आणि काही काही गवत बघा आता हे हातानेच उपटतं, खुरप्याची देखील गरज लागत नाही, पटपट उपटलं जातं सगळं. एक हाताने असं उपटलं तरी येतं पटापट. असं ऊसाच्या बुंद्याला असेल ना ते काढावं लागतं, नाही तर मग नाही का गच्च होऊन जातं. सरी नाही का, सरीमध्ये असं ऊसाच्या बुडखायला बघा इथं किती मध्ये गवत आहे, असं हे सगळं काढावं लागतं. नाही तर मग हेच पसरट गवत आहे ना सगळं ऊसाच्या कोंबाला नाही का असं म्हणजे मोकळा श्वास देखील घेऊन देत नाही. असं सगळं बाजूला करून टाकावं लागतं बघा. थोडंसंच ओलसर रान आहे ना, त्याच्यामुळे पटपट असं निघून येते बघा गवत. हे बघा आता असं सगळं स्वच्छ करून घ्यावं लागतं, सगळं काढून घ्यावं लागतं, तेव्हा मग ऊस चांगला मोठा होतो आणि का वाढ चांगली होते ऊसाची. नाही तर मग असं मुळ्या जर राहिल्या तर मग नाही का थोडं 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 करून म्हणून मोठं असं झुडूपच होऊन जातं नाही का, असं म्हणजे पसरून जातं सगळं. ते सगळं काढून घ्यावं लागतं. हे असं सगळं वेचून घ्यावं लागतं, बारीक बारीक मुळ्या आहे. नाही तर मग असं पांगत पांगत जातं सगळीकडं. किती बारीक मुळ्या आहेत ह्या. त्याच्यामुळे काय खुरपं लावायची गरजच भासत नाही, पटपट हाताने असं उपटलं जातं. आता घरी झालं खुरपायचं, कारण का गोजरीची शाळा सुटली आणि गोजरी घरी आली आता. आणि आता आम्ही निघालो घरी. घरी आल्याच्या नंतर लगेच हातपाय धुतले आणि ना नाश्ता करावा म्हटलं थोडंसं, कारण का गोजरी देखील शाळेतून आली होती. म्हटलं ना थोडेसे पोहे भिजत घातले होते आणि पोह्यांना पहिल्यांदा ना थोडंसं मीठ लावून ठेवलं होतं मी. आणि ते ना कांदा हिरवी मिरची अशी बारीक कट करून घेतली आणि शेंगदाणे छान असे खरपूस असे तळून घेतले होते. मग कांदा चांगला असा ना मऊसूद असा झाल्याच्या नंतर त्यामध्ये थोडीशी हळद टाकून घेतली आणि थोडंसं ना यामध्ये देखील मीठ टाकायचं, म्हणजे ना कांदा आणि हिरवी मिरचीला मीठ थोडंसं लागलं ना मग खाताना पोहे खूप छान लागतात. तसं आपण पोह्यांना देखील मीठ
मीठ लावायचं म्हणजे ना सगळीकडून एकसारखं पीठ लागलं म्हणजे मीठ लागलं जातं. आणि शेंगदाणे बघा इथे छानपैकी असे खरपूस भाजल्यामुळे दिसतात पण छान आणि चवीला खाताना मस्त लागतात. तर मग आता ना चांगले पोहे असे परतून घेतले आणि हे पोहे परतताना थोडंसं ना अगदी अर्धा चमच आपण इथे ना साखर देखील टाकलेली आहे, म्हणजे चवीला छान लागतात पोहे. आणि वरून भरपूर सारी अशी हिरवीगार कोथिंबीर टाकली आणि पोहे आपले खाण्यासाठी इथे तयार झालेले आहेत. आणि छानपैकी अशा प्लेट करून घेतल्या. आणि गोजरीचा इथं बघा इथे अभ्यास चालू होता, कारण का तिचे आता उद्यापासून पेपर चालू आहेत. आणि तिला म्हटलं खाऊन घे पटकन, पण नाही म्हटली थोडं वेळ थांबते. तर इथे ना बघा सकाळी ड्रॅगन फ्रूट काढले होते रानात जायच्या आधी, आणि थोडं एक बारीक जे होतं ना ते ड्रॅगन फ्रूट आपण कट करून घेतलं आणि इतकं छान ड्रॅगन फ्रूट लागतं ना हे खायला. आणि आजचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.